काही वर्षापासून व्हिडिओ स्क्रीन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलाय. कम्प्युटर स्क्रीन, टीव्ही स्क्रीन, मोबाईल स्क्रीन अशा प्रकारे मल्टीमीडिया आणि स्क्रीन याच्याशी आपला संबंध येतो. याच जाणीवेतून गेल्या दशकात युरोपात नाटकाचा एक नवा फॉर्म जन्माला आला. याचं नाव होतं मल्टीमीडिया थिएटर. गिरीश कर्नाड यांनी आपल्या बिखरे बिंब या नाटकातून सर्वप्रथम ही कल्पना भारतात आणली. मल्टीमीडिया थिएटरमध्ये व्हिडिओ प्रोजेक्शन, मल्टिपल इमेजेस आणि स्क्रीन याचा वापर नाट्यात्मकता आणण्यासाठी केला जातो. याच धाटणीचा धाडसी प्रयत्न असलेलं एक नवं नाटक नुकतंच व्यावसायिक रंगमंचावर आलं. जिव्हाळा आणि सुप्रिया प्रोडक्शन निर्मित चॉईसेस युअर्स. दादासाहेब राहुरीकर पाटील म्हणजे काय साधी आसामी आहे का? अहो, राजकारणामध्ये केवढा दबदबा आहे तुमचा. तुमचं साधं नाव जरी काढलं तरी लोक सळसळ कापायला लागतात. कसला धोका ते सांग ना आधी. आपण या राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री आहात साहेब. आपला जीव आतंकवादी किंवा नक्षलवाद्यांना घ्यावासा वाटू शकतो. तू आमच्या प्रश्नांची नीट उत्तर देत नाहीयेस. मोकळा नसा विचारते किती काळ थांबायचं आम्ही. तुमच्या जीवावरला धोका कळल्याचा मेसेज येईपर्यंत किंवा तुमचा जीव जाईपर्यंत. या नाटकात न्यूज अँकरचा उपयोग नाटकाच्या सूत्रधाराप्रमाणे करण्यात आलाय. या नाटकाचं कथानक एका सामान्य माणसाभोवती फिरतं, जो एका मंत्र्याला ओलीस ठेवून न्यूज चॅनलची हेडलाईन बनतो. मराठी नाट्यप्रवाहात यू टर्न आणणारे आनंद म्हसवेकर यांनी या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून सुनील शेंडे आणि किशोर कदम यांनी या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. बॉडीगार्ड, सिक्युरिटी सगळे गेले कुठे मरायला? सिक्युरिटी? आपल्या देशातल्या एका पंतप्रधानाची हत्या त्यांच्या सिक्युरिटी गार्डने केली हे माहित असून अजून विश्वास आहे तुमचा सिक्युरिटी या प्रकारात? तुझी जीभ फार सुटत चालली आहे. सॉरी. एक फोन केला ना तर डायरेक्ट गडचिरोलीला बदली करून टाकेन तुझी. काय नाव काय तुझं? आपलं संपूर्ण राज्य साक्षर झाल्याचं तुम्ही गेल्याच आठवड्यात जाहीर केलं साहेब. तुम्हीच वाचा. सामाजिक आणि ज्वलंत विषय असं जरी मी म्हटलं तरी युटर्न प्रमाणेच हे नाटकही हलकं फुलकं आहे, हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रहसन आहे, म्हणजे ज्याला आपण सटायर म्हणतो. त्यामुळं लोकांना हसत हसत थोडंसं अंतर्मुख करायला लावणारं हे नाटक आहे. बंगल्याबाहेर दादासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी खूप गर्दी केलेली आहे आणि एकूणच खूपच चिंतेचं वातावरण आहे. प्रणाली, पत्रकार आणि मीडिया यांना पोलिसांनी आतमध्ये जाण्यास मज्जाव केलाय. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय सुरू आहे हे कळण्यास काहीही मार्ग नाहीये. ओके, थँक्यू प्रणाली. मी कॅमेरामॅन वैभवसह सीमा, C24 तास. गेल्या बऱ्याच दिवसापासून मनामध्ये एक विचार आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज काढायचं. हा, तू बघशील त्याचा कारभार? नाहीतरी तू मला मुलासारखंच आहेस. चालेल. हल्ली प्रतिष्ठितपणे भ्रष्टाचार करायचा तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज काढावं आहे बेस्ट. बऱ्याच गोष्टी आपण बोलायला जाणीवपूर्वक टाळतो किंवा त्या होत असतात, परंतु आपण त्याच्याबद्दल विचार करत नाही, कारण ते बोलत नाही. आपण स्वतःशी इतकं इकडचं जीवन जे म्हणजे भ्रष्टाचार असेल किंवा आजूबाजूला घडणारं राजकारण असेल किंवा वैयक्तिक संबंध असतील, इतके अंगवळणी पडलेलं आहे सगळं की हे होतंय याची जाणीव सुद्धा बोथट झालेली आहे. ते सगळे या नाटकात मांडण्याचा आणि सांगण्याचा जास्तीत जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. निवडणुकीला नाहीतरी जनतेचे प्रश्न सोडवताना हात वर करण्याची प्रॅक्टिस असतेच तुम्हाला. आता इथली सत्ता माझ्या हातात आहे. माझ्या परवानगीशिवाय हात खाली करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठलीही हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर या पिस्तूल मध्ये 6 गोळ्या आहेत. किती गोळ्या आहेत? 6. पण त्यातली फक्त एक तुम्हाला पुरेशी आहे, कारण ती कुठे मारायची हे मला चांगलं ठाऊक. मला मारू नको. का मारू नको? तुला काय पाहिजे ते मी देतो ना. एक विचार करायला लावणारं नाटक आहे. सध्या बरीचशी नाटकं आहेत ती मनोरंजन करणारी आहेत. हे मनोरंजन करण्याबरोबरच थोडासा विचार करायला लावणारं नाटक आहे. माणसांनी सध्याच्या स्थितीकडे कुठल्या अँगलनी पाहावं याचा विचार करायला लावणारं नाटक आहे. मन काय झाली गंमत आहे. आपण मेल्यानंतर देहदान वगैरे करू शकतो, पण सगळे मन कुठे ना तेच माहित नाही. आता तेही डोनेट करून टाकलं असतं. तुमच्यासारख्या लोकांना मन असतं म्हणजे काय आम्ही माणसंच आहोत काय? तुमची व्याख्या काय? माणूस असण्याची व्याख्या काय? सांगतो ना.
मी तुला नाही सांगतो ते ऐक. दादासाहेब पाटील राहुरीकर यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. 4 संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केलेली आहे. ही घटना फार भयंकर आहे. आपल्या देशातील लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. तुम्हाला सांगतो, जे सरकार स्वतःच्या मंत्र्याचं रक्षण करू शकत नाही ते सर्वसामान्य जनतेचं रक्षण काय करणार. सामाजिक विषय हा जरी अवघड बांधणीचा असला तरी नक्कीच हा प्रेक्षकांना आवडेल. म्हणूनच मी 40 युवर्स हे मसवेकरांचं नाटक ज्यावेळेस त्यांनी वाचलं आणि सामाजिक माणसाच्या मनात पडलेले प्रश्न होते म्हणून मी करण्याचंही ठरवलं. ही चळवळ पुढे चालू राहावी म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि मग मी राजकारणात पडलो. एकदा का तुम्ही राजकारणात पडलात की तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग तरी बनता, नाही तर ती व्यवस्था तुम्हाला गिळून तरी टाकते. आणि मग एका चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा बनेल पुढारी कधी होतो हे कळत सुद्धा नाही बघ. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे नाटक जवळचं वाटेल, कारण ते त्यांचं नाटक आहे. प्रेक्षकांच्या मनात किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनात जे अनेक वर्ष प्रश्न पडलेले आहेत, हे असं का आणि हे असं का नाही, तर त्या प्रश्नांची उत्तरं मी रंगमंचावरून शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच मला खात्री आहे की प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येक माणसाला हे नाटक त्याचं वाटेल. सर, या अपहरण प्रकरणामुळे सगळ्या मंत्र्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक मंत्र्यांनी तर आपल्या निवासस्थाना बाहेरही जाण्यास नकार दिलेला आहे आणि विधानसभेचं कामही आज होऊ शकलेलं नाहीये. सर, तर याविषयी आपण काय सांगाल? ये जो छोटी मोटी घटनाएं हैं ये शहरों में होती रहती हैं. घाबरून जाण्यात काहीच कारण नाही. एक मिनिट हो, चौकात तुझा पुतळा नाही उभा केला तर नावाचा दादा पाटील नाही. एक मिनिट. अशा प्रवाहापेक्षा वेगळ्या चॉईस इज यर्स या नाटकाची चॉईस सुजाण प्रेक्षकांनी नक्कीच करावी.